नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला बाहीला कॉर्ड पाइपिंग कशी करायची ते शिकवणार आहे। इथे बाहीला एक साइडने आपण टिप मारून घेतली आहे, बाकीची बाही नाही जोडली। यासाठी आपण गोल्डन कापडची पाइपिंग करणार आहोत, म्हणून 1 इंची तिरप कापडात क्रॉस पट्टी कापून घ्यायची। पाइपिंग करताना कधीही तिरप्या कपड्यातच कट करायची, पाइपिंग अगदी छान बसते। कॉर्ड पाइपिंग साठी अशी जाड दोरी मिळते बाजारात, तिच्यापासून पाइपिंग करायची। मशीनच्या दाब्याला सुईचं टोक हे एकीकडे करून घ्यायचं, म्हणजे आपली ही पाइपिंगची दोरी ही बरोबर एका साइडने जाईल। अशी एका ठिकाणी पाइपिंग दोरी ठेवून आता आपण त्याला टिप मारून घ्यायची। ही क्रॉस पट्टी बिलकुल ओढायची नाही, एका साइडला धरून व्यवस्थित हलक्या हाताने टिप मारत जायचे खाली। ती क्रॉस पट्टी अजिबात ओढायची नाहीये, ती ओढली तर जेव्हा आपण गळा बनवतो तेव्हा ते कॉर्नरला असं उचकल्यासारखा दिसतो। मग आता आपण बाजूच्या याच्यावर पण टिप मारून घेऊ सरळ। ही टिप मारताना पण कापड अजिबात ओढायचं नाहीये, हलक्या हाताने टिप मारून घ्यायची आहे। आता बाहीचं कापड घेतलंय, एक्स्ट्रा कापड आपण कट करून घेऊ। त्या कापडाचे खूप धागे सुटत होते, म्हणून मी ते कापलं नव्हतं एक्स्ट्राचं। आता हे मेन फॅब्रिकवर आपण तयार केलेली ही पाइपिंग चांगल्या फॅब्रिक वरती चांगलीच बाजू पाइपिंगची येऊ द्यायची, अशा पद्धतीने ठेवायची आणि पाव इंचावरती आपण टिप मारून घेऊ। इथे ही पाइपिंग आता जोडतानाही अजिबात खेचायची नाही, हलक्या हाताने फक्त सेट करत करत पाव इंचावरती टिप मारत जायचंय। अतिशय सोप्या पद्धतीने पाइपिंग करायची आहे ही। आता ही बाही उघडून घ्यायची आणि पाइपिंगला जे मागचं एक्स्ट्रा कापड आहे त्याला आपण अशी दाब टिप देऊन घ्यायची। ही फक्त अस्तराला दाब टिप दिली जाते। जेव्हा आपण बाही पूर्ण एकमेकांना अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतो तेव्हा वरच्या फॅब्रिक वरती एकही टिप दिसत नाही, शिलाई दिसत नाही आणि फिनिशिंग पण खूप छान येते। आता आपण संपूर्ण बाहीच्या आउटलाइनला 5 नंबरची टिप मारून घेऊ। तुम्ही बघू शकता अतिशय बारीक सुंदर अशी पाइपिंग तयार झाली आहे। काही एवढं अवघड नाहीये, प्रयत्न करा, सहज जमेल। जर तुम्हाला काही अडचणी असतील तर मला मेसेज करा, मी तुम्हाला त्याच्यातलं योग्य मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करेल। पुढच्या व्हिडिओमध्ये मी गळ्याची पाइपिंग कशी करायची ते शिकवेल। थँक यू।